जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एक वार आजच्या ह्या अभ्यासक्रमामध्ये स्वागत करत आहे. देवाचे आपण आभार उपकार मानूया की मागच्या आठवडी जसं आपल्याला संधी मिळाली तशीच संधी देवाने आज आपल्याला देऊ केलेली आहे. आणि ही संधी जी आपल्याला मिळत असते प्रत्येक आठवडी ते आम्ही गृहीत न धरता आपण त्या गांभीर्याने घेतल्या तर आपल्या आध्यात्मिक पातळीमध्ये आणखीन जास्त वाढ होईल. आणि जे सत्य आपण शिकत आहोत ते सत्य मोलाचं आहे. जरी आत्ता आपल्याला त्या सत्याचं महत्त्व कळत नसलं तरी देखील येणाऱ्या काळामध्ये जे शब्द आपण शिकलेलो आहोत फक्त विचारच नाही तर प्रत्येक शब्द आपल्याला फार गरजेचा वाटणार आहे. म्हणून देवाला आपण विनंती करूया की आजच्या अभ्यासक्रमामध्ये त्यानं आपल्याला सहाय्य मदत करावी. आपण प्रार्थना करू. जिवंत सेनाधीश परमेश्वर देवा, पुन्हा एक वार आम्ही तुमच्या चरणी आलेलो आहोत. पुन्हा एक वार तुम्ही आम्हाला तुमच्या संती एक होण्याची संधी दिलेली आहे. आभार उपकार मानतो की अशा असंख्य संध्या तुम्ही आम्हाला दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे तुमच्या अधीन आणि स्वाधीन होऊ शकतो. आणि म्हणून ही संधी जी मिळालेली आहे याच्यामध्ये आम्ही आमचं अंतःकरण आमचं सर्वस्व तुम्हाला समर्पित करत आहोत. आज या सायंकाळच्या समयी आम्ही तुमच्या चरणी याच्यासाठी आलेलो आहोत कारण की आम्ही ज्ञानाने उन्याशी आहोत. आम्हाला तुमच्या प्रेमाची तुमच्या सत्याची गरज आहे. आणि म्हणून विनंती करत आहोत की जे सत्य तुम्ही आम्हाला देऊ करत आहात ते सत्याची किंमत आम्हाला कळावी, त्याचं महत्त्व आम्हाला कळावं, त्याची गांभीर्यता आम्हाला कळावी, जेणेकरून ते सत्य स्वीकारून फक्त त्याचा फायदा आम्हालाच नाही तर आमच्याद्वारे इतरांना देखील व्हावा. आज या सायंकाळच्या समयी विनंती करत आहोत जे लोक या ठिकाणी येण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचे मार्ग मोकळे करा जेणेकरून वेळेवरती त्यांना ह्या ठिकाणी येण्यासाठी मदत होईल. विनंती करत आम्ही जरी थोडके असलो तर आम्ही निराश होऊ नये, आम्ही आम्ही बलहीन राहू नये, तर आम्ही तुमच्या नावामध्ये स्फूर्ती आणि तुमच्या नावामध्ये शक्ती आणि सामर्थ्य आम्हाला मिळावा असं होते. आमच्या पापांची आमच्या चुकांची क्षमा करा जेणेकरून आम्हाला शुद्ध अंतःकरण शुद्ध विचार मिळतील. प्रार्थना करत आहोत आजचं वचन जे आहे ते तुमच्या अधीन स्वाधीन करत आहोत. या वचनाद्वारे तुम्ही आमच्याशी बोला, तुमचे विचार तुमचा आवाज आम्हाला पुन्हा एक वार ऐकायचा आहे. आणि विनंती करत आहोत की जे विचार तुम्ही आमच्यासमोर मांडाल ते विचार स्वीकारण्यासाठी आमची इच्छाशक्ती वाढवा. कारण की नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो म्हणून तुम्ही ऐका. निर्गम याचा 25वा अध्याय 8वं वचन. मी त्यांच्यामध्ये निवास करावा हा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान साधं सोपं उत्तर आहे. देव म्हणतो की त्यांनी माझ्यासाठी पवित्र स्थान याच्यासाठी बांधावं जेणेकरून मला त्यांच्या घरी येऊन राहायचंय. देव म्हणतो की माझ्या घरात तेही असावेत, मी असावं. आणि म्हणून देव म्हणतो की हे जे पवित्र स्थान त्यांनी बांधायचं आहे तर त्याच्यामध्ये मी येऊन त्यांच्या संती निवास करावा, वस्ती करावी अशी देवाची इच्छा आहे. पण देवानं जर आपल्यामध्ये येऊन वस्ती करायची आहे तर आपलं घर स्वच्छ पाहिजे. तुम्हाला आणि मला जर वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये येऊन देवानं कार्य करावं तर आपलं आयुष्य स्वच्छ पाहिजे. आणि ते स्वच्छता कुणी करायची? लक्षपूर्वक उत्तर द्या, गडबड अजिबात करू नका. प्रश्न काय विचारलाय हे लक्षपूर्वक ऐका आणि मग वेळ घ्या आणि उत्तर द्या. जर देवानं माझ्या अंतःकरणामध्ये यायचं, माझ्या आयुष्यामध्ये यायचं तर माझं आयुष्य माझं अंतःकरण शुद्ध पाहिजे. ते शुद्धीकरण कोण करेल? शुद्धकरण जे शुद्धीकरण आहे ते कोणी करायचंय? सोपं नाही उत्तर, मी आता सांगतो. त्यासाठी लक्ष दिलं असेल तर उत्तर येईल. आणखी काय? हा, पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणखी काय?
आणखी काय उत्तर आहेत? त्याच्यामुळे आपलं शुद्धीकरण होईल. येशू ख्रिस्ताला येऊन आपल्यामध्ये वस्ती करायची आहे, पण आपलं अंतःकरण पापी आहे, आपलं आयुष्य पापी आहे. तर त्याची शुद्धता झाल्याशिवाय येशू ख्रिस्त आपल्या अंतःकरणामध्ये येत नाही, अंतःकरणामध्ये येत नाही. मग ते शुद्धीकरण जे आहे ते कोणी करायचं? हा साधा सोपा प्रश्न आहे, त्याचं उत्तर थोडं अवघड असेल. प्रश्न कळाला? मग आपणच असा शब्द वापरू शकत नाही. ख्रिस्ताच्या द्वारे प्रायश्चित करायचं, ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला प्रायश्चित करण्याची ताकद मिळते. पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण पापाची कबुली करतो. स्वतःहून आपल्याला इथली काडी तिकडं करता येत नाही. म्हणून सार्वकालिक जीवनामध्ये कधीही मनुष्यानं विचार करू नये की मी हे केलं पाहिजे, मी ते केलं पाहिजे, मग मला सार्वकालिक जीवन मिळेल. असं कदापि होऊ शकत नाही, कारण की सार्वकालिक जीवन देवाकडून येतं. पाप क्षमा देवाकडून येते. पापाची मागणी करणं हे देखील देवाकडून येतं. तुम्ही आणि मी प्रायश्चित जरी केलं तर ती देवाचीच देणगी आहे. प्रायश्चित आपण स्वतः करू शकत नाही, कारण की आपल्याला पाप अतिशय आवडतं. कोण पापाची क्षमा करणार, प्रायश्चित करणार आहे? लोकांना पाप खूप आवडतं. पण जर एखादा व्यक्ती प्रायश्चित करत असेल ना, तर त्याचा अर्थ की पवित्र आत्मा म्हणजे देव जो आहे तो त्याच्या अंतःकरणावरती कार्य करत आहे आणि तो व्यक्ती त्या कार्यासाठी परवानगी देत आहे. तो व्यक्ती जर म्हणाला की देवा माझं पाप, माझं आयुष्य, माझे नियम, माझ्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप करू नको, देव काही करणार नाही. गॉड इज फुल ऑफ मॅनर्स. देव जबरदस्ती करणार नाही. जर देवानं जबरदस्ती केली तर सैतान काय म्हणेल? मी पण जबरदस्ती करणार. म्हणून या सर्व गोष्टी शिकत असताना आपण असंही म्हणायचं नाही की देवच सगळं करेल. नाही. म्हणून म्हटलं की देव जबरदस्ती करत नाही. निर्णय घेण्याची जबाबदारी तुमची आणि माझी. म्हणजे थोडक्यात काय, आता ते पण सांगतो. फक्त आपण म्हणायचं की देवा मी माझी जी बाजू आहे ती तुझ्या बाजूला ठेवलेली आहे. माझा जो निर्णय आहे तो तुझ्या बाजूला ठेवलाय, कार्य कर. लगेच देव म्हणतो की ठीक आहे, पश्चाताप कर. देव म्हणतो की पापाची कबुली कर. ज्या क्षणी, परत एकदा मी वाक्य वाच, ह्या ठिकाणी आपण असं शिकत आहोत, ज्या क्षणाला आपण देवाला म्हणतो की देवा मी माझा निर्णय तुझ्या बाजूला ठेवलाय, पापाची कबुली केली नाही, पापाच्या विषयी प्रायश्चित्ती केलं नाही, फक्त आपण निर्णय घेतलाय की देवा मी माझा निर्णय तुझ्या बाजूला ठेवलाय, माझ्या आयुष्यामध्ये कार्य कर. लगेच देव म्हणतो पश्चाताप कर. ताकद आणि काय करतो? इच्छाशक्ती पण पुरवतो. का? निर्णय आपण त्याच्या बाजूला ठेवलाय. निर्णय फक्त आपला त्याला पाहिजे. देव म्हणतो फक्त तू माझ्या बाजूला निर्णय ठेव, मी सुरुवात करतो लगेच. आणि ज्यावेळेस आपण निर्णय देवाच्या बाजूला ठेवतो, लगेच प्रायश्चित सुरू होतात. जो देव आपल्या बाहेर असतो, अंतःकरणामध्ये नसतो, तो बाहेरून, तो पवित्र आत्मा बाहेरून आपल्याला म्हणत असतो की बाबा तू पाप केलेला आहेस, तू देवाकडे जातोस का? देवाकडे जा, देवाकडे जा, देवाकडे जा. म्हणजे थोडक्यात काय? निर्णय घे. ज्या क्षणाला आपण निर्णय घेतो त्या क्षणाला, बरं का, मला क्षणाविषयी बोलायचं आहे, ज्या घटकेला तुम्ही निर्णय देवाच्या बाजूला ठेवता, लगेच देव काय करतो? तुम्हाला प्रायश्चित करण्यासाठी मदत करतो, पापाची कबुली करण्यासाठी मदत करतो. आणि पापाची कबुली केली, लगेच देव काय करतो? पापाची क्षमा करतो. वेळ नाही घालवत. तुम्हाला आणि मला वाटतं काय की देव फार शांत, देव फार मंद गतीचा व्यक्ती आहे. नाही, लगेच देव पापाची क्षमा करतो. का नाही करणार? देवाला लगेच वाचवायचं आहे ना त्या लेकराला. कारण की देवाला माहित आहे की ते लेकरू आता माझ्याकडे, लगेच तिकडे पण जाईल, लगेच माझ्याकडे परत शैतानाकडे जाईल. म्हणून देव काय करत नाही? वेळ घालवत नाही. आणि म्हणून लगेच पापाची क्षमा करतो आणि आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करतो. ह्याला किती वेळ लागतो माहित आहे का?
फक्त देव तुमच्या निर्णयासाठी वाट बघतो. म्हणून तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला काय काय घटना अशा ऐकायला मिळतील की एका रात्रीत पूर्ण कुटुंबाचा बाप्तिस्मा झाला. कुठं वाचलं? एका रात्रीत, रात्रीचा उल्लेख केला मी. हा, रात्र 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 एका रात्रीत. हा, काय रात्र 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 रात्र, दिवसाचा विचार नाही करत मी अचूक प्रश्न विचारलाय. रात्र. पावलाला आणि त्या लोकांना ज्यावेळेस अटकेमध्ये टाकलं होतं त्यावेळेस त्या ठिकाणी भूमिकंप झाला आणि त्या रखवालदाराला वाटलं की हे सगळे कैदी पळून गेलेले आहेत आणि म्हणून त्यानं तलवार काढली जेणेकरून त्यानं स्वतःचा जीव घ्यावा. तोपर्यंतच पाऊल म्हणतो की तुम्ही काय घाबरू नका, आम्ही हे सगळे ह्या ठिकाणीच आहोत. ते बघून त्या व्यक्तीचं मन पगळतं. तो व्यक्ती म्हणतो की खरंच हे लोक काय आहेत, कोणीतरी वेगळे आहेत, ख्रिस्ताचे लोक आहेत. आणि मग त्या ठिकाणी तो व्यक्ती म्हणतो की सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल. मग तो काय म्हणतो, पाऊल काय म्हणतो त्या ठिकाणी, तू काय कर, बाप्तिस्मा म्हणजे थोडक्यात ख्रिस्ताचा स्वीकार कर. मग तो म्हणतो माझ्या घरी चला. त्याच रात्री त्या ठिकाणी संदेश दिला जातो आणि त्याच रात्री त्या सर्व लोकांचा ख्रिस्तामध्ये प्रवेश होतो. म्हणून मी म्हटलं की ज्या क्षणी तुम्ही देवाकडे येताना त्या क्षणी देव काय करतो, कार्य करतो. देव वेळ घालवत नाही. कळालं? बरं, आता आपण पवित्र स्थान ह्या अभ्यासक्रमामध्ये शेवटच्या घटनेकडे किंवा शेवटच्या घटकाकडे आलेलो आहोत. तर मला हा पडदा जो आहे तो पडदा आता हटवायचा आहे. हा पडदा काय करायचा आहे, हटवायचा आहे. आता तुम्हाला काय दिसतंय या ठिकाणी? काय काय दिसतंय या ठिकाणी? कोश दिसतो. बरं, आणखी काय दिसतं? 2 देवदूत दिसतात. आणखी काय? प्रकाश दिसतो. बरं, आता देवाच्या वचनामध्ये ह्या ठिकाणी काय आहे ते बघूया. आता हा पडदा जो होता तो मी तुम्हाला सांगितला, हा पडदा इथे होता, बरोबर. म्हणजे ह्या पडद्याद्वारे पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान हे 2 भागामध्ये विभाजन त्याचं केलेलं गेलं होतं. कशामुळे? ह्या पडद्यामुळे. ह्या पडद्याचं महत्व सांगा. हा पडदा मी सांगितल्या गोष्टी व्यतिरिक्त दुसऱ्या कशासाठी वापरला गेला हा पडदा? ज्या वेळेस हा पापी त्या कोकऱ्याला वधायचा आणि त्याचं रक्त जे आहे तो हा याजक घ्यायचा आणि तो आतमध्ये यायचा, पवित्र स्थानामध्ये यायचा आणि ते रक्त कुठे शिंपडायचा? या पडद्यावरती शिंपडायचा. आणि मग ते रक्त या 4 शिंगांवरती, कोणत्या वेदीच्या? धूप वेदीच्या 4 शिंगांवरती लावायचा. आणि तो याजक परत जायचा आणि ह्या पाप्याला म्हणायचा, बघ तुझं पाप ना आता तुझ्यापासून काढून घेतलेलं आहे आणि पवित्र स्थानामध्ये पाठवलेलं आहे, जा परत पाप करू नकोस. येशू ख्रिस्तानं मेरी मॅग्दलिनच्या बाबतीत काय केलं? हेच केलं. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस आपण घटना शिकत असतो ना, त्या घटना आपण ह्याद्वारे शिकायच्या. ज्या ज्या ठिकाणी पाप क्षमा झालेली आहे, ज्या ज्या ठिकाणी पापाची कबुली झालेली आहे, त्या ठिकाणी एवढ्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. सांगा मला, पापाची क्षमा मागितली आणि पाप क्षमा झाले, कुठं कुठं तुम्ही वाचलेलं आहे? पापाची क्षमा मागितली आणि त्या ठिकाणी पापाची क्षमा केलेली आहे, कुठं कुठं वाचले पवित्र शास्त्रामध्ये? मेरी मॅग्दलिनचं उदाहरण दिलं. पुढं जकातदार. बर, काय ते त्या ठिकाणी? हा हा हा, म्हणजे थोडक्यात काय, येशू ख्रिस्त त्याला काय म्हणाला ते फार महत्वाचं. येशू ख्रिस्त जक्कईला काय म्हणाला? ह्या घरामध्ये आज दिस डे, ह्या घरामध्ये आज काय झालेलं आहे? उद्धार आलेला आहे. म्हणजे त्या क्षणाला देवानं एवढं सगळं पूर्ण केलं. किती वेळ लागला? थोडक्यात झालं नाही का? पापाची क्षमा मागितली का शंभरुनी स्त्रीनं?
मला तर ते वाचलेलं आठवत नाही. कृपा करून मला सांगा. पवित्र शास्त्र सगळंच मला माहिती आहे, असल्यातलं भाग नाही. पण माझ्या वाचण्यात आलं नाही की समारी स्त्रीनं पापाची क्षमा मागितली. बर, आणखी कुठं पापाची हा कुष्ठरोग. कुष्ठरोगी. बर, तिथं पापाची ते 10 कुष्ठरोगी यांच्याविषयी सांगते. एक कुष्ठरोगी तिकडे आहे. पण त्यानं तो जय जयकार करत परत आला. पण त्या ठिकाणी कसं आहे, प्रश्न आहे की पापाची क्षमा मागितली असं जरा स्पष्ट उदाहरण द्या. पापाची क्षमा झाली असेल त्या ठिकाणी, पण मी काय म्हणतो की स्पष्ट असं उदाहरण द्या. पापाची क्षमा मागितली, पापाची क्षमा देवाने केली. पक्षघाती मनुष्य. बर, हा फार चांगलं उदाहरण. हा बर, काय झालं त्या ठिकाणी? बर, बाकीच्याने उत्तर द्या. आता त्यांनी उत्तर दिले. पक्षघाती मनुष्याविषयी काय? बाकीच्याने उत्तर द्या. किती जण घेऊन आले होते त्या व्यक्तीला? 4 जण. बरं, पुढे सांगा आता. आणखी जास्त सोपं झालं उत्तर. 4 लोक घेऊन आले, मग काय झालं? नाही, तुम्ही नाही, बाकीचे. का हो छतावरून खाली? आपण दरवाजा टप्प्याटप्प्यानं सांगायचं. मी इथं डायरेक्ट आलो नाही, टप्प्याटप्प्यानं सांगत आलो इथपर्यंत. हा सांगा आता. 4 लोक घेऊन आले त्याला. बरं, हा मग काय झालं? कुठं जाता येत नव्हतं? बर बर, ठीक आहे. बर, ठीक आहे. तोपर्यंत वचन कुठं आहे ते सांगा. हा सांगा तुम्ही. हा 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 बर, हा बरोबर, अगदी बरोबर. बर, बर बर, ठीक आहे. बर, येशू ख्रिस्ताने त्याच्या पापाची क्षमा केली. बर, मग तो बरा झाला का? बर, ठीक. आता वचन कुठं आहे ते सांगा. सर्व गोष्टी वचनावरती आहेत बघा. मार्क बरोबर आहे. मार्क याचा कितवा अध्याय आहे? 2रा अध्याय का 5वा? 2रा का 5वा अध्याय? जरा तपासून बघा. हा 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 बर, ठीक आहे. मग आता हा त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्ताने पापाची क्षमा केलेली आहे. म्हणजे नेमकं काय केलं आता सांगा. आता पवित्र स्थानाच्या दृष्टिकोनातून मला सांगा. पापाची क्षमा केली म्हणजे नेमकं काय केलं? नाही, इथं येऊ नका लगेच. इथपासून सांगा सगळं. बरोबर आहे उत्तर, पण टप्प्याटप्प्यानं सांगा. सगळ्यांना लोकांना समजलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय? पक्षघाती माणूस इथं कुठं आहे सांगा जरा. इथं कुठं आहे पक्षघाती माणूस? तो आहे का इथं? कुठं आहे तो? हा 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 का? बर, हा ठीक आहे. बर, मग काय पुढं? हम्म हम्म म्हणजे येशू ख्रिस्ताला त्यानं पापाची क्षमा मागितली का? जर तुम्ही वचन वाचली तर तिथं माझ्या पापाची क्षमा कर, मला पक्षघाती हा रोग झाला. मग येशू ख्रिस्तानं का पापाची क्षमा करावी? म्हणजे थोडक्यात तो व्यक्तीनं शब्द बोलायची गरज नाही, अंतकरण देव ओळखतो. तुम्हाला आणि मला शब्दच बोलले पाहिजेत असं नाही. जर तुमचं अंतकरण पश्चातापी असेल, जर तुमच्या अंतकरणामधूनच तुम्ही पापाची क्षमा मागत असाल, तर ते तोंडातून मुखातून शब्द बाहेर पडणं गरजेचं नाही. ते येशू ख्रिस्तानं ओळखलं आणि म्हणून येशू ख्रिस्तानं त्याला काय केलं? पापाची क्षमा केली. म्हणजे थोडक्यात काय, येशू ख्रिस्तानं सगळं केलं म्हणजे काय? त्याच्या विरुद्ध जाऊन नाही, त्याची संमती देवानं बघितली, त्याची परवानगी देवानं पाहिली, आणि मग ज्यावेळेस त्या व्यक्तीनं परवानगी दिली रे दिली, लगेच येशू ख्रिस्तानं वेळ नाही घालवला.
लगेच येशू ख्रिस्तानं त्याच्या पापाची क्षमा लगेच केली. म्हणजे थोडक्यात पापाची क्षमा मिळाली आणि म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्त परत त्या ठिकाणी वधला गेला. पापाची क्षमा म्हणजे येशू ख्रिस्त वधला गेला पाहिजे. पापाची क्षमा म्हणजे येशू ख्रिस्त वधला गेला पाहिजे. तिथं त्याच्याशिवाय पापाची क्षमा होत नाही. तुमच्या माझ्या प्रत्येक पापासाठी येशू ख्रिस्त प्राण देता झालाच पाहिजे. आणि येशू ख्रिस्त प्राण देता एकदाच झालाय, पण त्याचा अर्थ काय, ज्या वेळेस आपण पाप करतो त्यावेळेस तो परत एकदा क्रूसावरती काय केला जातो, खेळला जातो. हे वचन कुठं आहे? ज्या वेळेस आपण पाप करतो त्यावेळेस नव्याने येशू ख्रिस्ताला त्या क्रूसावरती प्राण द्यावे लागतात. हे वचन कुठं आहे? बरोबर आहे उत्तर इब्रिकारास पत्र. हे वचन माहित पाहिजेत. हे वचन म्हणजे एक फार मोठे आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत. लोक म्हणतील पाप करायचं क्षमा मागायची, पाप करायचं क्षमा मागायची. लोक थांबणार कधी पाप करायचे? म्हणून हे वचन फार गरजेचं. इब्रिकारास पत्र 6वा अध्याय, त्या अध्यायामध्ये वाचून सांगा मला की ज्यावेळेस आपण पाप करतो त्यावेळेस मनुष्याच्या पुत्राला दहाच्या पुढे आहे का बघा. 6वा अध्याय 10च्या पुढे आहे का बघा. 15च्या पुढे आहे का बघा. याला म्हणायचं बायबल स्टडी. हा संदेश नाही आहे, प्रचार नाही आहे. म्हणून पुढे पाठीमागे जावं लागतं. प्रचार वेगळा असतो. बर 6:6 वाचा. काय आहे 6:6? पतित म्हणजे काय? म्हणजे ते परत पाप केलं त्यांनी तर पुढे हा नव्याने वधस्तंभावर खिळतात. नव्याने म्हणजे येशू ख्रिस्तावरती परत सगळा तो त्रास जो 2000 वर्षापूर्वी झाला ना, तोच परत त्रास प्रत्येक पाप ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस. म्हणून मी म्हणतो की आपण पाप करायचं आणि परत त्या येशू ख्रिस्ताला तेवढा त्रास द्यायचा कशासाठी? एवढं आपण काय म्हणतो, अरे येशू ख्रिस्ताला एवढा त्रास झाला, त्याला इतके फटके मारण्यात आले, इतकं त्याच्यावरती थुंकण्यात आलं, त्याला मारण्यात आलं आणि विचारण्यात आलं, सांग तुला कोणी मारलं? आज तेच आपण करत आहोत ना. मग एवढं त्या लोकांविषयी वाईट विचार करणं काय गरजेचं आहे आपल्याला? आपणही तसेच आहोत नव्याने, म्हणजे परत एकदा. आणि एक पाप नाही ना, एक व्यक्ती एक पाप करत नाही ना, हजारो पाप करतो तो व्यक्ती. आणि एक व्यक्ती नाही ना या जगामध्ये, कोट्यावधी लोक आहेत ना या जगामध्ये. प्रत्येका वेळेस ते सगळं तसंच परत त्याच्यासाठी. म्हणून त्या पक्षघाती मनुष्याला देवाने सांगितलं की तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे. म्हणून मरिया मगदलिनी, मरिया मगदलिनी, तिला सांगण्यात आलं की जा परत पाप करू नको. का परत पाप करू नको? का परत पाप करू नको? तिला तर त्रास होईलच. म्हणजे काय त्रास होईल तिला आता सांगा? परत जर तिनं काढलं ते 7 हे जे आहे दुष्ट आत्मे काढले तिच्यातून, जा परत पाप करू नको. बर, परत पाप केल्यानंतर काय होईल? बरोबर आहे, तू म्हटला आणखी जास्त दुष्ट आत्मे येतील. हा तिला त्रास, पहिल्यापेक्षा जास्त दुष्ट आत्मे येतात. बर, आणखी काय? जेवढं आपण पापातून जात असतो आणि पापातच पडत असतो ना, तेवढं त्यातून बाहेर पडणं अवघड. हा त्या मनुष्याचा भाग. पण येशू ख्रिस्ताचा काय? अरे बाबा, जेवढ्या वेळेस तू पाप करशील तेवढ्या वेळेस मला त्रास. आता येशू ख्रिस्त तर स्वार्थी नाही बरं का. हे म्हणत नाही की मला त्रास होतो म्हणून पाप करू नको. नाही बाबा, तुलाच त्रास होतो त्याचा, तुलाच ते निस्तरावं लागणार आहे, तुलाच ते भोगावं लागणार आहे. म्हणून तू काय करू नको? पाप करू नको. आता जर लक्ष द्या, तुम्ही जे सांगितलेलं त्या उत्तरावरून पुढचं आणखी कुठल्या ठिकाणी देवाने किंवा येशू ख्रिस्ताने बाबा परत पाप करू नको असं सांगितलं?
तुम्ही जे सांगितलेले संदर्भ बरोबर आहेत. आणखी कुठं? हा, व्यभिचारी स्त्री, ते झालं ते झालं. दुसरा संदर्भ सांगा ज्या ठिकाणी पापाची क्षमा केल्यानंतर देव म्हणतो बघ परत पाप करू नको. तिथं लिहिलंय का परत पाप करू नको? नाही असेल तर सांगा. त्या आंधळ्याला बरं केलं, बरोबर आहे, मान्य आहे. आणि जरी लिहिलं नसलं तरी त्याचा अर्थ असाच आहे की पाप करू नको, बरोबर. योहाण्याचा 5वा अध्याय 5वं वचन वाचा. तेथे 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता. हा येशूने त्याला पडलेले पाहिले हा आणि त्याला तसे करून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? आता बरं होण्याची इच्छा म्हणजे कोणते बरं? शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भावनात्मक, सामाजिक? हवेत गोळीबार करू नका. सोपं आहे उत्तर सांगणं की शारीरिक, मानसिक सगळं सांगून मोकळं व्हायचं. नाही, मला सांगा कसं तुम्ही म्हणता की ते फक्त शारीरिक, किंवा कसं तुम्ही म्हणता की सर्वांगीण? आता उत्तर त्याचं आहे. बर, 8वं वचन वाचा. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. बर, पुढे. लागला तो माणूस बरा झाला हा व आपली बाज उचलून चालू लागला. हा त्या दिवशी शब्बात होता. बर, शाबाता दिवशी तो बरा झाला. 12वं वचन वाचूया. त्यांनी त्याला विचारले, आपली बाज उचलून चाल असे ज्याने तुला सांगितले तो कोण माणूस आहे? बर, 14वं वचन. त्यानंतर तो मंदिरात येऊन येशूला दिसला. तोच मनुष्य ज्याला येशू ख्रिस्तानं बरं केलं होतं त्याच व्यक्तीला सांगितलं होतं की तू तुझी बाज उचल आणि चालायला सुरुवात कर, आणि तो व्यक्ती बरा झाला, बरोबर का? तोच व्यक्ती आता येशू ख्रिस्ताला कुठे भेटला? मंदिरामध्ये भेटला. मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय म्हणतो? तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा तू बरा झाला आहे, आतापासून पाप करू नको. हा, बर, पुढे. करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. कळालं का? आपण कुठपर्यंत वाचतो ही घटना? बरा झाला, बरा झाला, त्यानं कॉट उचलली, त्यानं बाज उचलली आणि तो चालायला सुरुवात केली. हे झालं ना, मान्य आहे ना. पण याच्यानंतर येशू ख्रिस्तानं जे संबोधन त्याला केलं आणि येशू ख्रिस्त जो त्याला म्हणतो, बाबा बघ आता तू बरा झालेला आहेस, इथून पुढे जर पाप करशील तर 38 वर्ष जो तुला त्रास झाला ना त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती येईल. म्हणजे त्या माणसानं आता विचार केला पाहिजे ना पाप करताना. तो माणूस म्हणेल बाबा 38 वर्षाचं दुखणं मला नको आहे. पण देव काय म्हणतो? पाप केलंस तर त्याच्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती. म्हणून देवाला ह्या ठिकाणी आपल्याला हे सांगायचं आहे की बाबा येशू ख्रिस्त मरण पावलाय ना, परत पाप करायचं नाही. आणखीन कुठं तुम्ही वाचता की पाप करायचं नाही? एकदा पापासाठी आपण मरण पावलो की परत त्या पापाकडे वळायचं नाही. कुठं वाचलं आणखी? इथून पुढे जरा आपण बायबलकडे जास्त लक्ष देणार आहोत. आतापर्यंत देतच होतो, पण तुम्हाला वाचावं लागेल भरपूर येणाऱ्या काळामध्ये. सगळीच वचनं मी इथं सांगणार नाही, तुम्हाला उघडून ते वचनं वाचावं लागतील. सांगा कुठं? नवीन करार, जुना करार, जिथं सांगितलं की पाप करू नका, करू नका. झालं तेवढं झालं, भरपूर झालं, इथून पुढे पाप करू नका. कोणी सांगितलं असं? रोम हा मिसर देश सोडून चालले. हा, बर, हा हा, काय सांगितलं?
नाही ते हा बर यहोशवाच्या बाबतीत पण त्या ठिकाणी ते म्हणजे थोडक्यात तुम्ही जे सांगितले ते उत्तर मी जरा आणखी स्पष्ट सांगत आहे. ज्या वेळेस लोकांनी कुरकुर केली, देवाच्या विरुद्ध बंड केलं, त्यावेळेस देवानं त्यांना क्षमा केली आणि त्याच्यानंतर सांगितले की बाबा हे पाप करू नका करू नका करू नका करू नका. ठीक आहे. रोमकारास पत्र याचा 6वा अध्याय, नवीन कराराकडे जाऊया. रोमकारास पत्र याचा 6वा अध्याय आणि 4थ्या वचनापासून जरा वाचूया. तर मग हा आपण त्या मरणातील बाप्तिस्माने हा त्याच्याबरोबर पुरले गेलो, बर यासाठी की हा ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने हा मेलेल्यातून उठला, हा त्याचप्रमाणे हा आपणही हा नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. म्हणजे काय, बाप्तिस्म्याच्या अगोदर जे तुम्ही पाप केलं ते करायची गरज नव्हती, पण ते केलं. देव काय म्हणतो, बाबा तुम्हाला आता मी काय केलंय, क्षमा केली. आता बाप्तिस्मा घेतलाय ना, बाप्तिस्मा म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये मरण पावणे. मग जसा येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी उठला तसंच तुमचे पाळक साहेब काय करतात, पाण्यातून तुम्हाला लगेच बाहेर काढतात. बरोबर ना. पाण्यातून बाहेर काढलं की तुमचं आयुष्य कसं पाहिजे. म्हणून मी वारंवार म्हणतो की बाप्तिस्मा पाण्यातच फक्त नाही, सत्यात झाला पाहिजे. ह्याचं कारण हेच. बरं पुढे वाचूया. ज्याप्रमाणे ख्रिस्त हा पित्याच्या हा. गौरवाने मेलेल्यातून उठला, हा त्याचप्रमाणे हा. आपणही हा. नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. चालावे म्हणजे आपलं पापमय आयुष्य बंद झालं पाहिजे. बरं आता पुढचं वचन फार महत्वाचं. हा कारण जर हा आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने हा त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, हा तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने हा त्याच्याशी संयुक्त होऊ. संयुक्त हो. बरं पुढे आणखी काय. हे आपल्याला ठाऊक आहे की हा हे पापाच्या आधी असलेले शरीर हा नष्ट होऊन हा. आपण यापुढे पापाचे दास्य करू नये. यापुढे पापाचे दास्य आपण करू नये. इथपर्यंत केलं तेच चुकीचं होतं, ते करायला नको पाहिजे होतं, पण आपण ते केलं. देव पाप क्षमा करायला तयार आहे. आपण फक्त निर्णय काय करायचा, देवाच्या बाजूला ठेवायचा. किती वेळ लागतो निर्णय देवाच्या बाजूला ठेवायला, क्षणात. बर पुढे. म्हणून आपल्यातील जुना मनुष्य हा त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळला गेला. हा आता जुना मनुष्य वधस्तंभावरती खेळला गेला. बरं खेळला गेला म्हणजे की नेमका काय झाला, तो जुना मनुष्य काय झाला म्हणजे, जुना मनुष्य वधस्तंभावरती काय होतं, माणूस जिवंत राहतो का मरतो. म्हणजे तो जुना मनुष्य मरण पावला पाहिजे. जुना मनुष्य म्हणजे कोणता मनुष्य, पापी मनुष्य. पापी जो आपले स्वभाव नाही, पापी जे गुण आहेत ते सगळे मरून गेले पाहिजेत. बर पुढे काय मग का. कारण हा. जो कोणी मेला हा तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन हा नीतिमान ठरला आहे. म्हणजे आपण पाप करण्यासाठी मेलेल्यासारखं पाहिजे. का देव तसं म्हणतो, कारण की देव म्हणतो की बाबा तू बरा झालेला आहेस, 38 वर्ष तू पाप केलेला आहेस, 40 वर्ष तू पाप केलेला आहेस, 70 वर्ष तू पाप केलं आहेस. तुझी परिस्थिती कशी होती, तो पूल आहे ना, तो तलाव जो आहे ना, तलावाच्या बाजूला पडलेल्या माणसासारखी तुझी परिस्थिती. आणि मग मी त्या ठिकाणी आलो तुला आणि तुला विचारलं की बाबा तुला बरं व्हायचंय काय, आणि तू म्हटलास होय मला बरं व्हायचंय, आणि मी तुला बरं केले. आता तू मला मंदिरात भेटलेला आहेस ना, जा परत पाप करू नकोस, करशील तर. तिथे काय शब्द वापरलाय शिकस्ताना, जर तू परत पाप करशील तर काय होईल. काय सांगितलं त्या दुखण्याकऱ्याला ज्याला बरं केलं त्यावेळेस, योहानाचा 5वा अध्याय 12 वचन का 14 वचन. काय म्हटलं येशू ख्रिस्त, जा परत पाप करू नकोस, पाप करशील तर तुझी परिस्थिती अगोदरपेक्षा आणि अधिक किंवा आणखीन जास्त वाईट होईल. म्हणून आपण काय करायचं की येशू ख्रिस्ताची पण काळजी बाळगायची, आपण स्वतःची काळजी केली पाहिजे. म्हणून शेवटचं वाक्य थांबणार आहोत. म्हणून ज्यावेळेस आपण तारणाच्या मार्गाचा विचार करतो, देवानं सगळं करायचं आणि आपण खुर्चीत बसून निवांत राहायचं, असं होऊ शकत नाही. नाहीतर देवा मी सगळं करतो म्हणजे मला हिमतीनं सांगता येईल स्वर्ग मी मिळवलाय,
हेही चुकीचं, तेही शक्य नाही. आपण निर्णय देवाच्या बाजूला ठेवायचं, लगेच देव सांगेल आपल्याला काय करायचं ते फक्त आपण करायचं. म्हणजे तारणाचा मार्ग जो आहे तो मनुष्य आणि देवाच्या मदतीनं मिळालेला मार्ग आहे. म्हणजे मार्ग जरी देवानं आखला असला तरी देखील तारण जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर देवाची ताकद आणि मनुष्याची ताकद एकत्र आल्याशिवाय, दोघांनी एकामेकांना मदत केल्याशिवाय मनुष्याला तारण मिळत नाही. का नाही कळालं? का तुम्हाला वाटतं की नाही सगळं देवानंच केलं पाहिजे? निर्णय देव नाही घेणार कुठल्याही परिस्थितीमध्ये. निर्णय देव नाही घेणार, निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल. निर्णय देवाच्या बाजूला ठेवा, देव मग सांगेल काय करायचं आणि तेवढं मात्र करत जायचं. म्हणजे थोडक्यात काय, देव म्हणतो निर्णय माझ्या बाजूला दे, आणि आपण निर्णय त्याच्या बाजूला ठेवला की मग काय होतं, त्याच्या संगती आपण संलग्न आहोत. कॉपरेशन म्हणतात त्याला इंग्रजी भाषेमध्ये. मराठी भाषेमध्ये सहयोग काय म्हणतात? कॉपरेशन. कॉपरेशन म्हणजे सहयोग ना, सहयोगच. बर, सहयोग. त्या सहयोगामुळेच आपल्याला तारण मिळतं. म्हणजे फक्त मनुष्यानंच सगळं करायचं असंही नाही आणि देवानंच सगळं करायचं असंही नाही. देवाची ताकद आणि मनुष्याचं बळ ज्यावेळेस एकत्र येतं, इच्छाशक्ती ज्यावेळेस एकत्र येते, त्यावेळेस मनुष्याला तारण मिळाल्याशिवाय कदापि राहत नाही. स्वर्गाच्या राज्यात कोण कोण आहे ते 5 सेकंदामध्ये सांगा. स्वर्गाच्या राज्यामध्ये आता कोण कोण आहे 5 सेकंदात सांगा. एलायजा, हानोक, मोशे. बरोबर का? आता हे स्वर्गाच्या राज्यात कसे काय गेले? येशू ख्रिस्त यायचं आहे ना. मग येशू ख्रिस्त त्यावेळेस मरण पण पावला नव्हता. वधस्तंभाशिवाय आपण सार्वकालिक जीवन मिळवू शकतो का? नाही. वधस्तंभ हानोकच्या अगोदर का हानोकच्या नंतर? मग हानोक कसं काय अगोदर स्वर्गात पोहोचला? मोशे वधस्तंभाच्या अगोदर का वधस्तंभाच्या नंतर? अगोदर. मग मोशे स्वर्गाच्या राज्यात कसं काय पोहोचला? एलिया वधस्तंभाच्या अगोदर का नंतर? अगोदर. एलिया स्वर्गाच्या राज्यात कसं काय पोहोचला? मग तसा अब्रामानं पण विश्वास ठेवला. पण ते तिघच का? बाकीचे पण होते ना. नाही नाही, वधस्तंभाच्या अगोदरच्या गोष्टी करते. हा, मग अब्राम पण चालला. हा, बायबलमध्ये लिहिले की सर्वांनी पाप केले म्हटल्यानं सगळ्यांनी पाप केले, येशू ख्रिस्त वगळता. प्रश्न म्हटला. पाप जरी लिहिलं नसलं तरी काय तिथं लिहिणं गरजेचं नाही. कुठं वाचलं आपण वचन? सर्वांनीच पाप केलेलं आहे आणि गौरवाला मुकलेले आहेत. आहे का वचन? आहे. बरं, ठीक आहे. हा, बरोबर आहे. रोमकरास पत्र 6वा अध्याय. बरं, ठीक आहे. मग सांगा मला तसं का झालं? लोक विचारतील प्रश्न बरं का. देव कधीही माझ्या जवळचा आणि माझ्या दूरचा असं नाही करत. नाही, देवाला सगळेच आवडते आहेत. आता जरा लक्ष द्या. आटीवरती ह्या लोकांची पापाची क्षमा जी आहे ना जुन्या करारामध्ये, ती आटीवरती. काय आट आहे? येशू ख्रिस्त एक वेळेस येईल आणि तो वधस्तंभावरती प्राण देता होईल. त्या वधस्तंभामुळे तुम्हाला आत्ता आम्ही काय देत आहोत? पापाची क्षमा करत आहोत. म्हणजे थोडक्यात अट. ती अट काय? एक दिवस येशू ख्रिस्त येईल. ते पुढे बघायचे येशू ख्रिस्ताला. का? वधस्तंभ अजून येशू ख्रिस्ताचा पुढे होता. येशू ख्रिस्त अजून मरण पावायचा होता. एलियाच्या बाबतीत असू दे, हानोकच्या बाबतीत असू दे, मोशेच्या बाबतीत असू दे, ते येशू ख्रिस्ताकडे पुढे बघायचे. पण त्यांनी येशू ख्रिस्ताला कशात बघितलं? आणि ते कोकरू येणार कोण होतं? येशू ख्रिस्त. म्हणून देवाचं वचन काय म्हणतं की हे कोकरू जे आहे ते येशू ख्रिस्ताला दर्शवतं. जरी कोकरावरती हात ठेवला तर ते काय म्हणायचे? आम्ही कोणावरती हात ठेवलाय? येशू ख्रिस्त.
असा भाग आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यावेळेस तो याजक म्हणायचा, बघ बाबा तुझं पाप घेतलेलं आहे काढून, आता तू काय कर, पाप करू नको. बरोबर का? मग एलिया, हानोक, मोशे स्वर्गामध्ये गेले एका अटीवरती. काय ती अट? येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता होणार आहे. येशू ख्रिस्तानं जर एक पाप केलं असतं तर काय झालं असतं? तिघच्या तिघ जे स्वर्गात गेलेले आहेत ना, त्यांना परत खाली पृथ्वीवरती येऊन तुमच्यासारखं आणि माझ्यासारखं जगून प्राण द्यावे लागले असते. सार्वकालिक जीवन त्यांना मिळालं नसतं. का त्यांना सार्वकालिक जीवन मिळालं? अटीवरती, कंडिशन इंग्लिशमध्ये. काय ती अट? येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देणार होणार आहे. त्या अटीवरती ते घेऊन गेलेले आहेत. देव त्यांना घेऊन गेलेला आहे स्वर्गाच्या राज्यात अटीवरती. म्हणजे येशू ख्रिस्तानं जर पाप केलं असतं, त्यानं जर बलिदान केलं नसतं, तिघांच्या तिघांना परत स्वर्गातून खाली यावं लागतं. कारण की स्वर्गामध्ये जायचा मार्ग फक्त एक, वधस्तंभ. वधस्तंभाशिवाय कोणी स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. त्याला म्हणायचं कंडिशनल ट्रान्सलेशन, कंडिशनल रिझरक्शन. म्हणजे एका अटीवरती पुनरुत्थान, एका अटीवरती जिवंतपणे घेऊन जाणं. म्हणजे काय? जिवंतपणे घेऊन गेला. बरोबर का? तर ती अट होती की वधस्तंभावरती येशू ख्रिस्त प्राण देईल. त्या अटीवरती त्यांना घेऊन गेले. म्हणजे थोडक्यात काय, ह्याचं उदाहरण आता कसं देऊ तुम्हाला? कल्पना करा की मुंबईच्या विमानतळावरून तुम्हाला अमेरिकेला जायचंय. तुमचा पासपोर्ट विजा जो आहे तो माझ्याकडे आहे आणि तुम्ही मुंबईत आहात आणि तुम्ही मुंबईमध्ये आहात आणि तुम्ही त्या पोलीसवाल्याला जो तुमचा पासपोर्ट आणि विजा चेक करतो, पासपोर्ट आणि हे सर्व गोष्टी, त्याला तुम्ही म्हणता आम्ही इथं आलेलो आहोत. का जायचंय? कागदपत्र नाहीत. मग कसं काय तुम्ही मग विमानतळावरती का पोहोचला? कागदपत्र माझ्याकडे आहेत ना, तुम्ही का पोहोचला? कारण की मी तुम्हाला सांगितलंय की मी कागदपत्र घेऊन नक्की येणार आहे. 100% मी कागदपत्र घेऊन येणार आहे. तर तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही कोणावरती विश्वास ठेवला? माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही एअरपोर्टवरती पोहोचला, विमानतळावरती पोहोचला आणि म्हटला आमचा माणूस येणार म्हणजे येणार. मी जर तिथं पोहोचलो नाही तर तुम्हाला काय करावं लागेल? मग परत यावं लागेल. म्हणजे बघा येशू ख्रिस्तांचा विश्वास. देव जो पिता आहे तो म्हणाला की माझा मुलगा एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी प्राण देणार म्हणजे देणार. त्या शब्दावरती एलिया स्वर्गात चल, त्या शब्दावरती हानोक चल स्वर्गात, त्या शब्दावरती मोशे पुनरुत्थान तुझं होऊ देन, तू चल माझ्या स्वर्गात. हा, मग देवानं, तुम्ही विचाराल की बाकीची लोक का नाही? बरोबर आहे प्रश्न. आदाम का नाही? बर, पहिला पुरुष. बर, बरोबर, अगदी चांगला प्रश्न आहे. देवाला त्या ठिकाणी फक्त दोन गोष्टी सांगायच्या होत्या. एक की काही लोक स्वर्गाच्या राज्यात जातील, वधस्तंभाद्वारे जातील, पण पुनरुत्थान पाहून जातील. त्याच्यासाठी उदाहरण कोणाचं? मोशेचं. पण काय काय लोक त्यांना मरण येणारच नाही, जिवंतपणे ते स्वर्गाच्या राज्यामध्ये घेतले जातील. त्याच्यासाठी उदाहरण कोण? हानोक किंवा एलिया. हे उदाहरण देण्यासाठी फक्त देवानं ते 2-3 लोकांना फक्त घेऊन गेलेलं आहे. त्याच्यासाठी बाकीचे लोक तर जाणारच आहेत स्वर्गात, पण उदाहरणासाठी. त्या लोकांनी प्रचार केला 40 दिवस येशू ख्रिस्तासाठी. आणि मग असं देवाचं वचन म्हणतं की ते पुनरुत्थान पावलेले आहे, म्हणजे स्वर्गाच्या राज्यात गेले. हो, कबरा त्यावेळेस उघडल्या गेल्या, पण जोपर्यंत येशू ख्रिस्त पुनरुत्थान पावला नाही तोपर्यंत ते पुनरुत्थान पावले. फर्स्ट फ्रूट म्हणजे पहिलं फळ म्हणतात त्याला, प्रथम फळ म्हणतात त्याला. ते होते. 40 दिवस राहिले. 40 दिवस त्यांनी प्रचार केला. काय प्रचार केला?
ख्रिस्त उठलेला आहे, ख्रिस्त पुनरुत्थान पावलेला आहे, आम्ही त्याचे साक्षी आहोत, आम्ही मरण पावलो होतो, आम्ही जसं उठलो तसा ख्रिस्त देखील उठलेला आहे. म्हणून हा सखोल अभ्यास आपला झाला. त्यांचं म्हणणं असं आहे की येशू ख्रिस्त ज्यावेळेस येशू ख्रिस्तानं प्राण दिले शुक्रवार म्हणण्यापेक्षा तयारीच्या दिवसावेळेस, तर त्यावेळेस काय झालं, ते जे थडगे होते किंवा ते जे कबरा होत्या त्या उघडल्या असं तिथं लिहिलंय. मग येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी मरणातून उठला. तसंच ते लोक देखील आठवड्याच्या पहिल्या दिवशी मरणातून उठले. मग येशू ख्रिस्ताने आणि त्या लोकांनी 40 दिवस लोकांना जाऊन प्रचार केला. येशू ख्रिस्ताने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिष्यांना दर्शन दिलं आणि त्या लोकांनी जाऊन देवाची सुवार्ता सांगितली. काय? आम्ही जसे पुनरुत्थान पावलो तसा येशू ख्रिस्त देखील पुनरुत्थान पावला आहे. तुम्ही आम्हा लोकांना पुरलं होतं ना, बघा आता आम्ही जिवंत आहोत. तिथं काय लिहिलेलं नाही तसं की कोण होतं तसं काय लिहिलेलं नाही त्या ठिकाणी. त्याच्याविषयी सखोल अभ्यास करूया. बरोबर प्रश्न विचारलाय तो. ह्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन आणि नक्कीच तो प्रश्न विचारा ज्यावेळेस आपण प्रगटीकरणाचा अभ्यास करू. ठीक आहे. बर, आता जरा संख्या तर मी तर तिथे वाचलेली नाही. 24 लिहिले तिथे आहे, तिथे 24. वाचूया जरा, आपण वाचूया. म्हणजे 24 लोक जिवंत झाले किंवा पुनरुत्थान पावले हे मला वचनामध्ये बघायचं आहे. चोवीस लोक तिथं काय तसं लिहिलेलं नाहीये, म्हणजे माझ्या तर ऐकण्यात म्हणजे पाहण्यात आलेलं नाही की 24 लोक पुनरुत्थान पावले. नाही, ते लिहिलेलं आहे, पण 24 लोक ते म्हणतात 24 लोक. तर तशी संख्या तर मी तर काय वाचली नाही. पुढच्या आठवडी कृपा करून वाचून या, कृपा करून आम्हाला सांगा, ते ज्ञान आपण याच्यामध्ये काय करूया, सामील करूया. बरं, ठीक आहे. तर त्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय कोणालाही सार्वकालिक जीवन नाही. म्हणून जर येशू ख्रिस्त वधस्तंभावरती त्यानं प्राण दिले नसते तर जितके लोक स्वर्गामध्ये गेलेले आहेत त्यांना परत यावं लागलं असतं. का? अरे, अट पूर्ण झाली नाही, येशू ख्रिस्ताची जी अट आहे ती पूर्ण झाली नाही, आता आम्हाला परत यावं लागेल. आणि तुम्ही आणि मी जसं मरण पावतो तसं त्यांना परत एकदा मरण पत्करावं लागलं असतं. म्हणून देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त किती त्याच्यावरती मोठी जबाबदारी. बघा, जे लोक स्वर्गात गेलेले आहेत ते लोक परत यायला नको, नाही परत आले पाहिजे. ते येशू ख्रिस्ताचं किती काळजी. आता मीच तुम्हाला उदाहरण दिलं ना की जर तुम्हाला विमानतळावरती जायचं, किती तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल. अमेरिकेला जायचंय, नाहीतर लंडनला जायचंय, नाहीतर कुवेटला जायचंय, आणि तुमचे कागदपत्र माझ्याकडं, आणि तुम्हाला एवढा विश्वास की मी नक्की येणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलंय काय, मी तुम्हाला खचित सांगतो की मी विमानतळावरती नक्की येणार. विश्वासाचा भाग आहे बरं का. आणि म्हणून हे लोक जे स्वर्गाच्या राज्यात आहेत ते असेच गेलेले नाही आहेत, त्यांनी एवढा मोठा विश्वास बाळगला आणि म्हणून येशू ख्रिस्त त्यांना त्या स्वर्गाच्या राज्यात घेऊन गेलेला आहे. म्हणून आपला विश्वास देखील तसाच पाहिजे की देवा, तू इथपर्यंत आम्हाला आणलंस ना, इथून पुढे देखील तू काय कर, आम्हाला तू मार्ग दाखव. बोललेलं कळालं का? म्हणजे ते लोक त्यांनी येशू ख्रिस्ताचं पहिलं आगमन पण पाहिले नाही, दुसरं आगमन पण पाहिलेलं नाही, म्हणजे ते स्वर्गात आहेत आता. तर त्या लोकांनी तसा विश्वास ठेवला. आपल्याला पहिल्या आगमनाविषयी एवढं माहित आहे, आपला विश्वास जास्तच पाहिजे. आता मला सांगा, जी गोष्ट घडलेली नाही त्याच्यावरती विश्वास ठेवणं सोपं का जी गोष्ट घडलेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवणं सोपं? घडून गेलेले आहेत ना, मग आपल्यावर आपला विश्वास जास्तच पाहिजे. पण त्यांचा विश्वास आपल्यापेक्षा जास्त. म्हणून अब्रामाला विश्वास करणाऱ्यांचा पिता म्हटलेला आहे. तसा विश्वास आपला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपला तसा विश्वास होईल त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणेल की बाबा, तुझ्या पापांची काय झालेली आहे, क्षमा झालेली आहे, जा, परत पाप करू नकोस. परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वाद.
Thank you for Pastor's message that he has taught to us. Bless all the poor, the needless people. Bless all families who are sick. Bless the poor, the needy. Forgive all our sins. Thank you for everything. I ask this way in your name. Amen.